हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। त्याच्यामध्ये आपण दूध आणि दुधापासून बनवले जाणारे पदार्थ बघणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, इंग्लिशमध्ये आपण बोलायला सुरुवात करतो पण अचानक एखादा शब्द क्लिक होत नाही आणि त्यावेळेला बरोबर आपण अडखळतो। तर तेच शब्द अडखळू नयेत किंवा आपल्याला अडचणी येऊ नयेत म्हणून आपण व्होकॅब्युलरी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आणि तीच व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूध आणि दुधापासून बनवले जाणारे पदार्थ समजून घेणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात आपण। बघा, पहिला शब्द आहे दूध। ज्याचे पदार्थ आपण बघणार आहोत त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मिल्क। दूध म्हणजे मिल्क। दुसरा शब्द आहे ते दूध तापवल्यानंतर त्याच्यावर येते ती साय। मग सायला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, तर तो शब्द आहे क्रीम। साय, क्रीम। ओके, आता बघा, दुधामध्ये आपण विरजण घालतो आणि ते विरजण घालून आपण त्याचं दही बनवत असतो। तर त्या दह्याला आपण दोन शब्द वापरतो। पहिला शब्द म्हणजे कर्ड आणि दुसरा आहे तो म्हणजे योगर्ट। ओके, दह्याला दोन शब्द आहेत, पहिला आहे कर्ड आणि सेकंड आहे योगर्ट। ओके, नेक्स्ट वर्ड कोणता आहे बघा, आपला ताक। तेच दही आपण घुसळतो आणि त्याच्यापासून ताक बनवत असतो। त्या ताकाला आपण काय म्हणतो, बटर मिल्क। ओके, व्हॉट इज दॅट वर्ड, बटर मिल्क। आता बघा, ते ताक बनवल्यानंतर त्याच्यावरती असं लोण्याचा छानसा गोळा येतो। त्या लोण्याला आपण काय म्हणायचं आहे, तर त्या लोण्याला इंग्लिश शब्द आहे बटर। ओके, लोणी, बटर। आता तेच बटर आपण थोडंसं गरम करतो आणि त्याच्यापासून छान तूप तयार करतो। त्याला आपण गरम करण्यापेक्षा कढवणं असं म्हणतो आणि त्याच्यापासून आपण तूप तयार करतो। तर तुपाला इंग्लिश शब्द काय आहे, तर क्लॅरिफाईड बटर। तुपाला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे, क्लॅरिफाईड बटर। आता त्याचा पुढचा शब्द आहे तो म्हणजे खवा। जनरली आपण दूध आठवतो आणि ते दूध आठवून काय करतो, तर त्याच्यापासून खवा बनवत असतो आणि त्या खव्यासाठी शब्द आहे कंडेन्स्ड मिल्क। काय शब्द आहे बघा, खवा, कंडेन्स्ड मिल्क। आता त्याच्या पुढचा शब्द आहे, बऱ्याचदा आपण पनीरची भाजी बनवत असतो, पनीर। पनीरला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतोय, कॉटेज चीज। काय शब्द आहे, कॉटेज चीज। आणि शेवटचा शब्द आहे, त्या दुधापासून बऱ्याचदा पावडर बनवून विकली जाते, त्या पावडरला आपण मिल्क पावडर असं म्हणतो। तर आता पुढचा शब्द जो आहे तो तुमच्यासाठी खास आहे। तुम्हाला जे मी इथं म्हटलं बघा, आपण दुधामध्ये विरजण घालतो आणि दही बनवतो। आता हे विरजण घालतो, त्या विरजणाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो हे तुम्ही काय करायचंय, कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि त्याच्याच बरोबर जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्होकॅब्युलरीचे नवनवीन व्हिडिओज समजतील। थँक्यू।